श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात सर्वजण? मस्त आणि मजेत ना? स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. आज आम्ही गेलो होतो शॉपिंगला आणि कुठला मुहूर्त गाठला शॉपिंगचा देव जाणो. खूप वाईट आणि बेकार दिवस गेला माझा तो. आणि आद्विक झोपला होता आणि त्याला झोपेतच आवरून वगैरे आम्ही निघालो. मुलीला थोडेसे कपडे घ्यायचे होते, का तर आता बहिणीचं लग्न आलेलं आहे एप्रिलमध्ये आणि त्याचीच ती शॉपिंग होती. पण खूप दिवस चाललं होतं तिच्या कपड्यांचं, कोणाच्या कपड्यांचं. स्कूलमधून तिला घेतला आणि निघालो आणि गाडीतच तिचे कपडे वगैरे काय एक्सचेंज केले आणि गेलो आम्ही. खरं तिथे गाडी लावायलाच कुठे जागा नव्हती आणि तिथेच मूड ऑफ झाला होता. मी म्हटलं की आता रात्री येऊयात आपण टू व्हीलर घेऊन, बाळाला पण घरी सोडूयात. एवढा वैताग दिला दोघांनी की काय सांगायलाच नको. म्हटलं आता येता तिथं मठ होतं तर जाऊयात पाया पडायला. आणि तिथं गेलो आम्ही, पाया वगैरे पडलो, छान वाटलं आणि निघाल्यानंतर ते म्हटले आता फर्स्ट क्रायमध्ये जायचं का, तिथे जागा होती गाडी लावायला आणि तिथे कपडे घ्यायचे का. आमचा 1 तास तिथेच गेला. तिथे घेतली, बघितलं आणि गाडीतून उतरायच्या आधी मी ह्यांना म्हटलं की माझा मोबाईल आहे का आतमध्ये बघा गाडीमध्ये. तर त्यांनी पण काही चेक केलं नाही. ते म्हणले पुढे जा आणि दोघींनी कपडे बघा, तोपर्यंत मी आलो गाडी लावून. आणि माझा मोबाईलमध्ये मी पण काही लक्ष दिलं नाही. तिथे 1 तास गेला. परत आम्ही डॉमिनोजमध्ये गेलो, तिथं खाल्ला पिला, परत बाहेर आलो. गाडीत निवांत बसल्यावर मग म्हटलं की मोबाईल तर माझा कुठेच सापडेना आणि मी खूप शॉक झाले, ते पण खूप शॉक झाले आणि म्हणले दुष्काळात ते राहावा. खूप मोबाईल शोधला. मोबाईल माझा पडला कुठं होता, एका झाडीमध्ये पडला होता आणि खूप फोन वगैरे लावले, खूप शोधला आम्ही. मोबाईल वाजत होते, रिंग, पण कोणच उचलत नव्हता. शेवटी एका मुलीने उचलला आणि ती म्हणली की तुम्ही कुठे आहात, मी इथे आहे आणि मोबाईल आहे माझ्याकडे, तुम्ही या. मग आम्ही तिथे गेलो आणि तेव्हा फायनली मला बरं वाटलं मोबाईल भेटल्यावर. 1 तास 1.5 तास आमचा तिथेच गेला आणि माझा मोबाईल भेटला खरं आणि त्याचा कॅमेराच फुटला. आता ब्लॉग कसे बनवायचे आणि जेव्हा माझा मोबाईल हरवला तेव्हा मी एवढं टेन्शन मला आलं होतं. त्याच्यात खूप काही व्हिडिओज होते किंवा आपलं सगळंच महत्त्वाचं काम असतं त्याच्यामध्ये. तर खूपच माझा मूड ऑफ झालेला होता आणि घरी येऊन मी डोकं बांधलं होतं. माझं डोकं अक्षरशः इतकं दुखायला लागलं. तर जातानाच मी त्यांना म्हटलं होतं की आपण एवढ्या दुपारचं उन्हाचं नको जायला, थोडं उशिरा जाऊयात. पण त्यांना वाटायचं की लवकर कपडे घेऊन मी कामाला जातो, पण तेही झालं नाही. इथं वेगळं भलतंच काहीतरी होऊन बसलं आणि घरी आल्यावर पण खूप मूड ऑफ झाला होता. आरवीने आणि आद्विकने एवढा त्रास दिला आणि त्याच्याचमध्ये माझा मोबाईल तिकडे पडला होता. आरवी कुठेही गेली ना तर मोबाईल काय सोडत नाही, मम्मा फोन दे करूनच वेड लावते. मोबाईल शोधायला आम्ही परत मठात गेलो होतो, कारण की आम्ही तिथून नंतर कुठेच गेलो नाही, तिथेच पहिल्यांदा गेलो होतो. तोपर्यंत मठाचं दार बंद झालेलं होतं, दरवाजा लावला होता त्यांनी आणि म्हटलं आता कसं आपण शोधायचं. त्यांनी रिंग मारली पण तिथेही आवाज आला नाही मोबाईलचा. खूप शोधलं आणि दरवाजा पण उघडला पण नव्हताच तिथे मोबाईल. आता स्वामींना म्हटलं प्लीज माझा मोबाईल लवकरात लवकर सापडू दे आणि स्वामींच्याच दारात एका महिलेने तिथे फोन उचलला आम्ही कॉल केल्यावर आणि तेव्हा ती म्हणली तुम्ही इथे या, मी आहे, मोबाईल सुरक्षित आहे. फोन उचलता क्षणीच आणि फोन आहे सुरक्षित हे ऐकताच मला खूप बरं वाटलं आणि स्वामींना हात जोडले आणि म्हटलं की खूप तुझे आभार. आणि पाया पडून मी परत आम्ही निघालो मोबाईल घेण्यासाठी. तर खूप छान वाटलं. स्वामींच्याच कृपेने माझा मोबाईल भेटला असं म्हणायला हरकत नाही. सो भेटूयात नेक्स्ट ब्लॉगला. बाय.